Okay. We are discussing about couple. चुकून राहिलं रेकॉर्डिंग करायचं ते. ओके, ठीक आहे, असू द्या. तर आपण बघत होतो की प्रॉपर्टीज ऑफ कपल और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कपल. ह्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण? एक म्हणजे त्याचे डेफिनेशन, दुसरं म्हणजे रोटेशनल इफेक्ट प्रोड्यूस करते, तिसरं ट्रान्सलेटरी इफेक्ट 0, त्याची मोमेंट किंवा रोटेशनल इफेक्ट किती प्रोड्यूस करतोय तो कसा डिटरमाइन करायचा, तर कुठला तरी एक फोर्स कन्सिडर करायचा. ओके, आणि त्याची मोमेंट दुसऱ्या फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शन वरती एखादा पॉईंट कन्सिडर करून घ्यायची. म्हणजे कुठल्या तरी एक फोर्स मॅग्निट्यूड इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स कन्सिडर केलं की त्याचा रोटेशनल इफेक्ट डिटरमाइन करू शकतो आपण. त्याच्यानंतर हे कपल जे आहे ते त्याचा इफेक्ट जो आहे तो कॉन्स्टंट राहते. कधी कधी जर काही समजा आपण हे कपल जे आहे ते कुठल्याही डायरेक्शन मधनं रोटेट केलं तरी पण त्याचा इफेक्ट काय होत राहणार आहे, सेमच राहणार आहे. ओके, किंवा हे जे काही कपल आहे हे एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला कुठेतरी रिप्लेस केलं तरी पण त्याचा इफेक्ट सेमच राहणार आहे. किंवा हे जे काही दोन फोर्सेस आहेत, ह्या पेअर ऑफ फोर्सेस आहेत, हे दुसऱ्या पेअर ऑफ फोर्सेसनी जर काही रिप्लेस केलं की त्याचा इफेक्ट जो आहे तो ह्या फोर्सेस टीम एवढा आहे, तरी पण त्याचा इफेक्ट जो आहे तो सेम राहतोय. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टूड? देन आफ्टर दॅट नेक्स्ट पॉइंट इज, सर. हा बोला की. सर, आपण कपलला टॉर्क म्हणू शकतो का? कपलला टॉर्क म्हणू शकत नाही आपण. ओके. त्याच्यामध्ये पण एक कंडिशन राहते. जर काही समजा टँजेन्शियल फोर्सेस ऍक्ट होत असेल, म्हणजे समजा एखादा बार आहे आपल्याकडं, ओके, हा पेन म्हणजे काय बार आहे आपल्याकडं, इथं एक फोर्स ऍक्ट होतोय आणि इथे एक फोर्स ऍक्ट होतोय, त्यावेळेस म्हणू शकतो आपण ते टॉर्क. पण स्पेसिफिक कंडिशन असायला पाहिजे तिथं तशी, बरं का. टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होत असेल तरच आपण त्याला म्हणू शकतो, अदरवाईज नाही. ओके, couple, then after that moment of a couple, then after that resultant. Already we have discussed about the resultant. Then parallelogram law of forces. Okay, do you know about parallelogram law of forces? माहिती आहे का तुम्हाला?
statement. Okay, here I will draw first parallelogram. जर काही समजा हा जो ह्याला काय म्हणतोय पॅरालिलोग्राम म्हणतोय. ओके, suppose this is an object, okay, and on that object at point A, here may be force P and force Q. Two forces are acting, force P and force Q. Okay, angle made by these two forces or angle in between these two forces, if I consider as a theta degree, okay, then here these two forces should be coplanar concurrent, okay, then these two forces represents in magnitude and direction of the adjacent sides of the parallelogram, okay, and whatever resultant r is there, resultant r is there, it represents the diagonal of that parallelogram in magnitude and direction. This is the law of parallelogram. When two coplanar concurrent forces are acting on object can be represented in magnitude and direction two adjacent sides of the parallelogram, and resultant of these two forces represents its diagonal in magnitude and direction, okay, but that diagonal should coincide with these two forces, okay, means line of action of that diagonal should pass or should coincide with this point, then we can say, okay, this is the statement of law of parallelogram of forces, ओके, याचा यूज काय आहे तर जर काही दोन फोर्सेस ऍक्ट होत असतील बॉडीवरती त्याचा रिझल्टंट डिटरमाइन करायचा तर आपण तो डिटरमाइन करू शकतो, ओके, किंवा ह्या रिझल्टंट आर ने केलेला अँगल जो आहे तो अल्फा आहे असं कन्सिडर करू शकतो. तर रिझल्टंट आर काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे बघा, आर इज इक्वल्स टू अंडर रूट टू द होल पी स्क्वेअर plus q square plus twice pq cos theta. This is the formula to determine the resultant r, and to determine the theta, theta is equals to q sin theta divided by p plus q cos theta, okay. By using that formula we can go for the determination of angle. Then after that next point is there, that is nothing but the triangle law of forces and polygon law of forces.
these two laws are applicable whenever we deal with a graphical method. Okay, means here, as per the triangle of forces, suppose two coplanar concurrent forces are acting on a body, then these two forces, this is P1, this is P2, or P force, Q force. Angle in between these two forces is theta. This is P force and this is Q force. If two coplanar concurrent forces are acting on an object or a body, can be represents two can be represents in magnitude and direction of two sides of the triangle taken in order, and its resultant represents in magnitude and direction of resultant represents in magnitude and direction taken in opposite order. ओके, म्हणजेच काय म्हणतोय बघा आपण, जर काही समजा हे पी आणि क्यू फोर्स जे आहेत हे एका बॉडीवरती ऍक्ट व्हायला लागले तिथं, तर हे दोन फोर्सेस जे आहेत ह्या ट्रायंगलच्या, जो काय आपला ट्रायंगल असणार आहे असं काहीतरी. ओके, इथे समजा 90 डिग्री वगैरे असेल काहीतरी. ठीक आहे, तर किंवा हा जो काय ट्रायंगल आहे, ओके, ह्या ट्रायंगलचं काय करते तर ते दोन साइड्स रिप्रेझेंट करते. म्हणजे समजा जर काय आपण हा फोर्स पी आहे असं कन्सिडर केलं आणि हा फोर्स क्यू आहे असं कन्सिडर केलं, पी आणि हा क्यू, तर हा आपला काय असणार आहे, रिझल्टंट आर. जर काय समजा दोन कोप्लॅनर कॉन्करंट फोर्सेस बॉडीवरती ऍक्ट होत असतील, तर हे जे काही दोन फोर्सेस आहेत हे दोन साइड्स रिप्रेझेंट करतात. कशाच्या, ट्रायंगलच्या. ओके, इन मॅग्निट्यूड म्हणजे त्याची जी काही लेंथ असणार आहे ती म्हणजेच काय, मॅग्निट्यूड. ओके, अँड इन अ डायरेक्शन, कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत ते, अँड रिझल्टंट ऑफ दीज टू फोर्सेस, this is the resultant R. Resultant of these two forces represents third side, okay, of that triangle in magnitude and direction when taken in opposite direction. Suppose this is A B C triangle. ओके, म्हणजे घेत असताना आपण काय करतोय बघा, तुम्हाला बोज नोटेशन बद्दल बोललो होतो बघा मी, आठवते का बघा. ओके, म्हणजेच काय, प्रत्येक फोर्स जो आहे तो स्पेस डिव्हाइड करतो. जर काही समजा ह्या फोर्सने डिव्हाइड केलेला स्पेस जो आहे तो समजा ए आणि हा बी आहे. ओके, ए आणि बी आहे, हा इकडला ए आणि इकडला हा एवढा बी, हा जो काही स्पेस आहे तो बी, हा ए. फोर्स पी न डिव्हाइड केलेला स्पेस ए बी आणि फोर्स क्यू न डिव्हाइड केलेला स्पेस कुठला आहे, बी ए. बरोबर आहे. मग जर काही समजा आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला गेलो ह्याचं काहीतरी समजा मॅग्निट्यूड जे आहे ते 10 न्यूटन आहे. ओके, आणि ह्याचं जे काय आहे ते 20 न्यूटन आहे. तर बघा काय होईल इथं, मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फोर्स करत असताना आपण काय करतोय, just we are trying to draw parallel line to the line of action of a given force. ओके, आणि ती लाईनची लेंथ किती ठेवतोय आपण, कशावर ठरवतोय, तर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स आणि सुटेबल स्केल. समजा जर काही मी सुटेबल स्केल इथं 1 सेंटीमीटर एज टू 5 न्यूटन कन्सिडर केलं, तर मला काय करावं लागेल, हा फोर्स पी जो आहे तो ए बी स्पेस जो आहे तो फोर्स पी रिप्रेझेंट करतोय. हा जो काही स्पेस ए आणि हा स्पेस बी आहे, एज पर दी बोज नोटेशन,
ओके, हा स्पेस काय करतोय, फोर्स पी रिप्रेझेंट करते, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम ए पासून. ओके, वी आर ट्राइंग टू ड्रॉ हिअर वेक्टर डायग्राम. सो फर्स्ट पॉइंट we have to consider as a point, starting point we have to consider as a point. Okay, from that point A I have to draw parallel line to the line of action of this force. एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची. किती लांबीची ड्रॉ करायला लागेल, मॅग्निट्यूड ऑफ दॅट फोर्स किती आहे, 10 न्यूटन आहे. सुटेबल स्केल किती कन्सिडर केलंय, 5 न्यूटन, म्हणजे 2 सेंटीमीटरची आपल्याला काय करायला लागेल, इथं एक लाईन ड्रॉ करायला लागेल. ओके, समजा ही 2 सेंटीमीटरची लाईन आहे, ही स्टार्टिंग ए एंड ऍट बी. मग इथं काय करायला लागेल, मला तिथं बी पॉइंट लिहायला लागेल. ह्याच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे ए बी, इकडल्या साईडलाच आम्ही ड्रॉ केली, तर हा फोर्सची जी काही लाईन ऑफ ऍक्शन, फोर्स जो काही सेन्स आहे तो या डायरेक्शनला आहे. ओके, तो सेन्स मला इथं रिप्रेझेंट करायची, डायरेक्शन रिप्रेझेंट करायची, आणि ह्याची लेंथ काय रिप्रेझेंट होईल, मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करेल. ओके, त्याच्यानंतर फोर्स क्यू, स्पेस बी ए, एकतर आपल्याला क्लॉकवाईजने जायचंय किंवा एकतर अँटी क्लॉकवाईजने जायचंय, कसं जरी गेलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये स्पेस बी ए रिप्रेझेंट्स फोर्स क्यू स्टार्टिंग फ्रॉम बी एंड ऍट ए, बट हिअर line of action of the q force is like this. Okay, so I have to draw one parallel line to the line of action of force q from point b. Okay, b is a starting point for force q. b मधनं एक आपल्याला काय करायला लागेल, एक लाईन ड्रॉ करायला लागेल पॅरलल टू द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स q. किती लांबीची, आपलं सुटेबल स्केल आहे 5 न्यूटन आहे, 1 सेंटीमीटर एज टू 5 न्यूटन, म्हणजेच किती बघा, मॅग्निट्यूड जर काही 20 न्यूटन असेल तर त्याची लेंथ किती, 4 सेंटीमीटर लांबीची लाईन एक ड्रॉ करायला लागेल ह्या फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शनला. बघा, समजा ही काहीतरी अशी स्ट्रेट वन 4 सेंटीमीटरची आय विल हा बघा, इथं काय झालंय, स्टार्टिंग फ्रॉम ए अँड स्टार्टिंग फ्रॉम बी अँड एंड ऍट ए. स्टार्ट कुठनं झालंय, बी पासून झालंय, परंतु एंड कुठं व्हायला पाहिजे, ए ला व्हायला पाहिजे. होतंय का इथं, नाहीये. मग मी काय म्हणतो, इथं समजा त्याला ए डॅश नाव देतो मी, ए डॅश. ओके, this BA dash length represents the magnitude of force Q, and also you have to show their direction of the force or sense of the force. कुठून कुणीकडे ऍक्ट व्हायला आहे, इकडून इकडे ऍक्ट व्हायला आहे, इथून इकडे, म्हणजेच ह्या फोर्सनी केलेला अँगल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टलची किती असणार आहे, थीटा एवढा असणार आहे. येते का लक्षात बघा. मग आपण कसं केलंय, इन ऑर्डर मध्ये घेतलंय. ओके, ज्यावेळेस आपण इन ऑर्डर मध्ये घेतोय त्यावेळेस जर काही दोन फोर्सेस कॉन्करंट फोर्सेस बॉडीवरती ऍक्ट होत असतील तर ते दोन फोर्सेस जे आहेत ते इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शननी ह्या दोन साइड्स रिप्रेझेंट करतात. कशाच्या, ट्रायंगलच्या दोन साइड्स रिप्रेझेंट करतात. ओके, ए बी ए डॅश हे काय झालं, इन ऑर्डर मध्ये झालं, ए बी ए डॅश, आणि नंतर पुन्हा ए डॅश टू ए, ही पण कसं झालं, इन ऑर्डर मध्ये. परंतु ह्या दोन फोर्सेसचा जो काही रिझल्टंट आर आहे, ओके, हा आर काय करतोय, तर ह्या ट्रायंगलची थर्ड साइड रिप्रेझेंट करतोय. ओके, ह्या ट्रायंगलची थर्ड साइड रिप्रेझेंट करतोय इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन when taken in opposite order. म्हणजे आता काय झाले बघा, ए बी ए डॅश ए, जर काय समजा ए डॅश ए कडे आपण इकडे ड्रॉ केलं असतं, म्हणजे एरो हेड जो आहे तो ए डॅश टू ए कडे दाखवला असता, तर इन ऑर्डर मध्ये झालं असतं हे असं, बरोबर आहे का. परंतु इन अपोजिट ऑर्डर म्हणतोय, म्हणजेच काय, ए टू ए डॅश. मग ही जी काही तुम्हाला लेंथ मिळणार आहे, ही जी काही तुम्हाला लेंथ मिळणार आहे, त्या लेंथचा यूज करून तुम्ही काय करू शकता, त्या फोर्सची त्या रिझल्टंट फोर्सचं मॅग्निट्यूड डिटरमाइन करू शकता. उद्या सायन्सच्या ऐवजी भूमितीची टेस्ट होणार आहे. हॅलो,
सायन्स भूमिती कोण आहेत? हा, तर इथं काय आहे, रिझल्टंट आर आहे. रिझल्टंट आर. मग ते तुम्हाला मिळवण्यासाठी काय करायचं आहे, जस्ट स्केलचा यूज करायचा, हे डिस्टन्स मेजर करायचं. ओके, आणि सुटेबल स्केलने त्याला मल्टिप्लाय करून टाकायचं. तुम्हाला मॅग्निट्यूड मिळून जाईल, डायरेक्शन तर काय माहितीच आहे. त्याने केलेला अँगल कोनमापकाचा यूज करायचा आणि त्यानं केलेला अँगल किती आहे बघायचं. मग हे ग्राफिकली आपल्याला काय करायचं, सॉरी अल्फा येईल हा, नॉट थीटा. ओके, हा आपण अनालिटिकली तरी डिटरमाइन करतोयच. ओके, आणि हे ग्राफिकलची मेथड आहे. ह्या ग्राफिकल मेथडनी आपल्याला जर काही समजा दोन कोप्लॅनर कॉन्करंट फोर्सेस ऍक्ट होत असतील बॉडीवरती आणि त्याचा रिझल्टंट डिटरमाइन करायचा असेल, तर आपण लॉ ऑफ ट्रायंगल लॉ ऑफ फोर्सेसला जायचंय आपल्याला. ओके, then after that next point is there, that is polygon law of forces. Polygon law of forces. Okay, here in this, suppose n number of forces are acting on the body. Okay, or number of forces, coplanar concurrent forces. If number of coplanar concurrent forces are acting on a body, then we have to determine the resultant force by using graphical method. Then in that case, we have to go for the polygon law of forces. Suppose P1, P2, P3, P4, P5. These are the 5 forces are acting on a body at a point P. Okay. Consider its magnitude whatever you want, 10, 15, 20, 25, 30 किंवा 10, 20, 30, 40 न्यूटन कन्सिडर करा काहीतरी. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग काय करायचंय, जसं आपण ग्राफिकली रिप्रेझेंट केलं होतं ट्रायंगल ऑफ फोर्सेसला, तसंच आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा बोज नोटेशनला जायचंय, म्हणजे स्पेस डायग्रामला जायचंय. म्हणजे प्रत्येक फोर्स जो आहे तो स्पेस डिव्हाइड करतोय. समजा हा फोर्स P1 असेल तर ह्याने डिव्हाइड केला स्पेस, हा ए बी किंवा हा ए हा बी, एकतर क्लॉकवाईजनी जावा किंवा एकतर अँटी क्लॉकवाईजनी जावा. ओके, मग याच्यामध्ये काय होईल बघा, कशी डायग्राम ड्रॉ करता येईल आपल्याला बघूया आपण याच्यामध्ये आता. ओके, हा समजा जर काय आपला काहीतरी ठराविक त्याचं डायमेन्शन आहेत. ओके, ही 1 न्यूटनचा आहे, 2 न्यूटनचा, 3 न्यूटन, 4 न्यूटन, 5 न्यूटन. यांनी डिव्हाइड केले स्पेस जे आहेत ते काहीतरी समजा ए बी सी डी आणि ई असे काहीतरी स्पेस डिव्हाइड केले त्या फोर्सेसनी. हा P1, P2, P3, P4 आणि P5. ओके, फोर्स 1 जो आहे तो स्पेस ए बी रिप्रेझेंट करतोय, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम ए एंड ॲट बी. मग काय करायचंय तुम्हाला, ग्राफ पेपरवरती एक सुटेबल स्केल कन्सिडर करायचंय. स्टार्टिंग फ्रॉम ए म्हणजे स्मॉल ए कन्सिडर करायला लागेल तुम्हाला आधी, पहिला पॉईंट कुठला तरी. ओके, आणि तिथून काय करायचंय, पॅरल लाईन ड्रॉ करायची ह्या लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्सला. कितीची, 1 सेंटीमीटरची. समजा 1 सेंटीमीटर इंडिकेट्स 1 न्यूटन फोर्स. जर काही समजा सुटेबल स्केल जे आहे ते आपण किती कन्सिडर करतोय, 1 सेंटीमीटर टू 1 न्यूटन. हे समजा 1, 2, 3, 4 न्यूटन आणि 5 न्यूटनची फोर्सेस आहेत. तर हा स्टार्टिंग पॉइंट ए एंड ॲट बी, त्याची डायरेक्शन कुठं आहे ती पण शोन करा. ज्या डायरेक्शनला फोर्स ऍक्ट होतोय त्या डायरेक्शनला आपल्याला लाईन ड्रॉ करायची. नंतर पुन्हा बी सी, स्टार्टिंग फ्रॉम बी, हा ए आहे, हा बी आहे. ओके, नेक्स्ट फोर्स नंबर 2, स्टार्ट फ्रॉम बी एंड ॲट सी. कुठल्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला ऍक्ट व्हायला आहे. मग त्या फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शनला आपल्याला पॉईंट बी मधून काय करायचे, एक लाईन ड्रॉ करायची. किती सेंटीमीटरची, 2 सेंटीमीटरची.
नेक्स्ट पॉईंट कुठला असेल सी. त्याच्यानंतर पुन्हा बघा फोर्स कुठल्या या डायरेक्शनला ऍक्ट होत आहे तो पण तुम्हाला इंडिकेट करायला लागेल इथं. नेक्स्ट थर्ड फोर्स सी डी किती मीटरचा आहे, किती न्यूटनचा फोर्स आहे, 3 न्यूटनचा फोर्स आहे, म्हणजे 3 सेंटीमीटरची लाईन येईल अशी काहीतरी. ओके, हा नेक्स्ट पॉइंट डी. ओके, हा फोर्स 1, फोर्स 2, फोर्स 3. त्याच्यानंतर डी ई. ओके, डी टू ई समजा किती 4 सेंटीमीटरची लाईन आहे काहीतरी. ओके, इथं ई पॉइंट आहे, डी ई 4 नंबरचा फोर्स आहे. आणि नंतर पुन्हा ई ए, परंतु ह्याची लाईन ऑफ ऍक्शन जी आहे ह्या लाईन ऑफ ऍक्शनला पॅरल पाहिजे. पॉईंट ई मधून आपल्याला लाईन ड्रॉ करायला पाहिजे इथून, मग इथं कुठंतरी जाईल अशी काहीतरी. मग ह्याला काय देत आहे, ए डॅश दिलं तरी चालेल. ओके, जर काही समजा आपण हे जर काही कन्सिडरेशन केलं आणि ही साईड जी आहे ए डॅश आणि ए, ओके, आपण जर काही कनेक्ट केली समजा, तर आपल्याला काय मिळेल, इथं हा पॉलिगॉन मिळेल का नाही. ओके, मग ग्राफिकली आपल्याला रिझल्टंट डिटरमाइन करत असताना ह्या गिव्हन फोर्स सिस्टीमचा पॉलिगॉन लॉ ऑफ फोर्सेसला जायचं आहे. जसं आपण ट्रायंगल लॉ ऑफ फोर्सेसमध्ये आपण स्टेटमेंट तयार केलं तसंच पॉलिगॉन लॉ ऑफ फोर्सेसचं पण स्टेटमेंट तयार करू शकतो. काय म्हणता येईल बघा, इफ नंबर ऑफ को प्लॅनर कॉन्करंट फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन अ बॉडी can be represented. Okay, means whatever forces are there, these forces are represented in magnitude and direction, in magnitude and directions of the sides of polygon. ह्या पॉलिगॉनच्या काय करते, त्या साइड्स ज्या आहेत त्या रिप्रेझेंट करतात. and resultant of this force system, resultant of this force system represents क्लोजिंग साइड ऑफ दॅट पॉलिगॉन. ह्या फोर्स सिस्टीमचा जो काही रिझल्टंट आहे तो काय करतोय, तर ह्या पॉलिगॉनची क्लोजिंग साइड रिप्रेझेंट करतोय इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, इन मॅग्निट्यूड अँड इन डायरेक्शन. आता हे मॅग्निट्यूड तर मिळून जाईल, ए डॅश टू ए लेन तर तुम्ही मेजर केली स्केलचा यूज करून तर तुम्हाला हे रिझल्टंट मिळून जाईल. आणि ग्राफिकलने कॅल्क्युलेट केला रिझल्टंट आणि नंतर पुन्हा इकडून अनालिटिकलने कॅल्क्युलेट केला रिझल्टंट, दोन्ही मॅच व्हायला पाहिजे. ओके, त्यासाठी हे ड्रॉ करत असताना व्यवस्थित टू द स्केलने ड्रॉ करायचंय. ओके, परंतु आता ह्याच्यामध्ये आपण काय करतोय बघा, ह्या ज्या काही साइड्स रिप्रेझेंट करते त्यावेळेस वी आर टेकिंग इन ऑर्डर, इन ऑर्डर मध्ये घेतोय ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ई, ई टू ए डॅश. आणि ए डॅश टू ए घेतलं तर हे काय होईल, इन ऑर्डर मध्ये होईल. परंतु इन ऑर्डर मध्ये काय घ्यायचंय, फक्त आणि फक्त त्याच्या साइड्स घ्यायचे आहेत आणि क्लोजिंग साइड जी घ्यायची आहे ती इन अपोजिट ऑर्डर घ्यायची, ए टू ए डॅश. ओके, ठीक आहे. ओके, या पद्धतीने आपण ग्राफिकली रिझल्टंट डिटरमाइन करू शकतो बाय युजिंग द पॉलिगॉन लॉ ऑफ फोर्सेस. हां, 2 मिनिट्स राहिलेले आहेत, तर सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा. ओके, पुट युअर अटेंडन्स इन अ चॅट बॉक्स. बघितलं आपण ट्रायंगल लॉ ऑफ फोर्सेस आणि पॉलिगॉन लॉ ऑफ फोर्सेस, त्याच्यामध्ये काय तर स्टेटमेंट जे आहेत ते काय सांगतात बघा. ट्रायंगल लॉ ऑफ फोर्सेसचं, इफ टू कोप्लॅनर कॉन्करंट फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट कॅन बी रिप्रेझेंटेड in magnitude and direction the two sides of the triangle, and resultant of the force system represents the third side of the triangle in magnitude and direction when taken in opposite order. And polygon law of forces, if number of coplanar concurrent forces are acting on a body can be represents sides of the polygon in magnitude and in a direction when taken in order, and resultant of that force system represents the closing side of the polygon in magnitude and direction when taken in opposite order. Okay, these are the statements of triangle of forces and polygon of forces. uh, then after that, composition of coplanar concurrent and non-concurrent forces.
Here in next lecture we will discuss about the composition. Composition is nothing but it's a method or process to determining the resultant force of a given force system. जी काय force system दिली आहे त्या force system चा resultant determine करणे म्हणजेच काय composition म्हणायचं. Okay, very less time is remained.